काल विधानसभेमध्ये बराच गदारोळ झाला। अनिल परब यांनी दिशा सालियनचा विषय आणि त्याच्याशीच निगडित असलेला संजय राठोड प्रकरण याबद्दल जेव्हा छेडलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी चित्रा वाघ यांचं नाव घेतलं। चित्रा वाघ यांचं नाव घेतल्याबरोबर बाईच्या नाकाला अशा काही मिरच्या झोंबल्या की ती सभागृहात आरडाओरडा करायला लागली, मोठमोठ्याने किंचाळायला लागली। याच्याही उपर जाऊन तिने मजल मारली, ती म्हणजे ती त्याच्यावरती म्हणाली की असे परब, असे 56 परब मी पायाला बांधून फिरते। असे 56 परब पायाला बांधून फिरण्याचा नेमका अर्थ काय, चित्रा वाघ हा यांनी स्पष्ट करावा। या 56 पायाला फिरणारे भोरे नेमके कोण कोण आहेत तेही त्यांनी जाहीर करावं, कारण या असल्या घाणेरड्या वक्तव्यामुळे संपूर्ण सभागृह हतबल झालं। इव्हन तिथल्या महिला ज्या आमदार होत्या त्यांना सुद्धा या शब्दांमुळे किळस आली, लाज वाटली। एवढं घाणेरडं पद्धतीने वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं। चित्रा वाघ ही बाई खरं तर एक नंबरची नालायक बाई आहे, कारण ही सेटलमेंट पंटर बाई आहे। जेव्हा तिला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्या हाताला लागत नाहीये तेव्हा त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायचं, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, खोट्या केसमध्ये गुंतवायचं आणि नंतर शेवटी माघार घ्यायची आणि दुसऱ्याच्या नावाने बोंब मारायची। एवढंच ही बाई करू शकते। ह्या बाईच्या या वक्तव्यामुळे समस्त महिला वर्ग हा खरं तर व्यथित झालेला आहे आणि बदनाम सुद्धा झालेला आहे। यातनं एकच अर्थ निघतो की ज्या महिला राजकारणात काम करतात त्या अशा 56 कोण कोण पायाला बांधून फिरतात का, आणि मग त्या आमदार होतात का, मग त्या वेगवेगळ्या पदांवरती बसतात का, असाच अर्थ याच्यातून निघतो। त्याच्यामुळे खरं तर तिने संपूर्ण महिलांचाच अपमान केलेला आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य हे अशोभनीय आहे। एकतर चित्रा वाघ ही बाई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे, ते पण कुठल्या पक्षाची, भारतीय जनता पार्टीची। आणि भारतीय जनता पार्टीचे मालक चालक नेता कोण आहेत, देवेंद्र फडणवीस। तर देवेंद्र फडणवीस यांनी तिचे खरं तर कान उपटले पाहिजे आणि वेळेतच तिला या गोष्टींसाठी लगाम घातला पाहिजे की एक महिला म्हणून सुसंस्कृत सभ्यता सभागृहाचीही पाळली गेलीच पाहिजे। आणि हे सगळ्यांसाठीच खरं तर आहे, कारण प्रत्येकाने आपल्या भाषेचा दर्जा हा सांभाळलाच पाहिजे। आम्ही सुद्धा शिवसेनेच्या अनेक नेत्या आहेत, महिला आहेत, पदाधिकारी आहेत, पण कधीही भाषेचा तोल ढासळला नाही। हेच आमच्याकडनं शिकण्यासारखं आहे, हे त्यांनी शिकावं अशी मी या निमित्तानं त्यांना वॉर्निंग देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।